नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एका विषयाला सुरुवात करतोय आणि तो विषय आपला आहे अ वर्ड. मित्रांनो, या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यावा आणि शेजारीच असणारा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नये. कारण आपल्या व्हिडिओचे येणारे जे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पब्लिश होणार आहेत, जे की पहिलीपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना लागू होणारे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पब्लिश करणार आहोत. आणि त्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लगेच आपण सुरुवात करतोय तो म्हणजे अ वर्ड हा जो आपला टॉपिक आहे. या वर्ड या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. टॉपिक खूप छोटा आहे, पण त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट व्याकरणामध्ये किंवा भाषेमध्ये कंप्लीट होत नाही. वर्ड म्हणजे थोडक्यात आपण याला काय म्हणतो, शब्द असं म्हणतो. आणि हा जो शब्द आहे, हा शब्द कसा तयार होतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तसं शब्द तयार होण्यासाठी आणखीन आपले वेगवेगळे व्हिडिओज असणार आहेत. पण या ठिकाणी आपण शब्दांची माहिती घेऊयात. तर पहिला या वर्डचा एक थोडीशी डेफिनेशन म्हणा किंवा त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अ वर्ड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज. म्हणजे शब्द काय असतो, तर शब्द हा भाषेचा एक सगळ्यात छोटासा युनिट असतो, एक भाग असतो. युनिट म्हणजे भाग आपण त्याला म्हणतो. एखाद्या वस्तूचा भाग असं जरी म्हटलं तरी चालतं, किंवा एखादा युनिट जर म्हणलं तर एक सेपरेट भाग, बरोबर. तर मग द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज, शब्द हा भाषेचा एक छोटासा भाग आहे. आणि जनरली स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज ज्याला म्हणतात त्याला मॉर्फिम असंही म्हणतात इंग्लिशमध्ये. आणखीन एक शब्द आहे त्यासाठी मॉर्फिम. पण मॉर्फिम आपण पाहूयात. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज दॅट हॅज अ मीनिंग अँड कॅन बी स्पोकन ऑर रिटन. मग त्या शब्दाला किंवा त्या भागाला एक विशिष्ट असा अर्थ असतो आणि त्याच्यानंतर तो तुम्ही बोलताना किंवा लिहिताना वापरू शकता. ओके. मग एकंदरीत द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज त्याला थोडक्यात काय म्हणतात, तर मॉर्फिम असं पण म्हणतात, बरं का. इथे लिहितो मी मॉर्फिम. मॉर्फिम म्हणजेच थोडक्यात त्याला शब्दाचा लहानात लहान अपूर्ण अवयव, बरोबर का. मॉर्फिम म्हणजे काय, शब्दाचा लहानात लहान अपूर्ण अवयव. म्हणजेच काय होतंय, तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही मॉर्फिम असं म्हणू शकता. मॉर्फिमचे दोन प्रकार पडतात. एक जनरली जो आपला रूट वर्ड असतो तो, आणि दुसरा जो आहे तो तुम्ही त्याला प्रिफिक्स आणि सफिक्स जोडून तयार करता, असा एक भाग. तर मग याच्यामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे फ्री मॉर्फिम. फ्री मॉर्फिम. आणि दुसरा आहे बाउंड मॉर्फिम. फ्री मॉर्फिम, बाउंड मॉर्फिम. आता फ्री मॉर्फिम म्हणजे काय ते आपण इथं पाहणार आहोत, पण तत्पूर्वी इथं राहिलेला भाग एकदा मी कंप्लीट करतोय. तर पहा, अ वर्ड इज अ ग्रुप ऑफ लेटर्स. शब्द काय असतो, शब्द असतो ग्रुप ऑफ लेटर्स. रायटिंग म्हणजे लिखाणामध्ये असणारा जो भाग आहे ग्रुपचा, शब्दांचा, शब्दामध्ये असणाऱ्या अक्षरांचा, तर तो भाग म्हणजेच थोडक्यात काय, तर शब्द आहे. ग्रुप ऑफ लेटर म्हणजे वर्ड. कुठं, लिखाणामध्ये. ऑर साऊंड्स, साऊंड जे आपण उच्चार करतो, बरोबर. म्हणजे ए बी सी डी ते झेड पर्यंत. ओके. मग त्याच्यामध्ये कॉन्सोनंट्स आहेत, वॉवेल्स आहेत, है का नाही. या सगळ्यांचं मिळून काय होतो, शब्द तयार होतो. तर ग्रुप ऑफ वर्ड्स इन स्पीच इज जनरली कॉल्ड ॲज वर्ड, किंवा दॅट टुगेदर एक्सप्रेस अन आयडिया. आणि मग एकत्रित ते काय करतात, एक कल्पना किंवा एक शब्द, एक अर्थपूर्ण शब्द एक्सप्रेस करतात, व्यक्त करतात. आणि म्हणून त्यांना ग्रुप ऑफ लेटर्सला काय म्हणतात, तर वर्ड असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आता पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर एक शब्द दिलाय तुम्हाला, बुक. ओके. बुक इज जनरली अ ग्रुप ऑफ वर्ड, बरोबर. ग्रुप ऑफ लेटर्स, वर्ड्स नाही, लेटर्स, बरोबर. मग त्याच्यामध्ये बी, ओ, के असे 4 लेटर एकत्र आलेले आहेत आणि त्याचा एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झाला. मग एकंदरीत या बुकला तुम्ही काय म्हणता, एक आयडिया आहे त्याच्या पाठीमागं. आयडिया काय, अ थिंग यू रीड. जी तुम्ही गोष्ट वाचता, त्या वाचण्याच्या गोष्टीला काय म्हणतात, पुस्तक असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर इथे दिलं रन. पुन्हा एक 3चा ग्रुप दिलेला आहे, 3 लेटर्सचा. रन. रन इज जनरली अन ऍक्शन. ही एक ऍक्शन, एक कृती, बरोबर. पळणे एक कृती आहे.
बरोबर. म्हणजे तुम्हाला याच्या मागची कल्पना काय समजते, तर ऍक्शन समजते. आणि त्याच्यानंतर हॅपी हा पण शब्द दिलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5 अक्षरं दिलेली आहेत आणि याचा अर्थ होतो अ फिलिंग, आनंदी राहणं किंवा थोडक्यात आनंद ही एक काय भावना आहे. बरोबर. म्हणजे याच्या मागची कल्पना भावना आहे आणि शब्द काय आहे, तर हॅपी. म्हणजे हॅपी ही भावना व्यक्त करते किंवा ती कल्पना व्यक्त करते. आणि म्हणून एकंदरीत ग्रुप ऑफ वर्ड्स जे आहेत त्यांना तुम्ही शब्द असं म्हणता, ग्रुप ऑफ लेटर्स त्यांना तुम्ही शब्द असं म्हणता. बरोबर. आणि मग हे जे शब्द असतात तर हे मॉर्फिम मध्ये येतात. कशामध्ये येतात, मॉर्फिम मध्ये येतात. आणि मग हे मॉर्फिम चे 2 प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे फ्री मॉर्फिम आणि दुसरा आहे बाउंड मॉर्फिम. मग एकंदरीत तुम्ही जर समजा हा शब्द इकडचा जर तुम्ही हॅपी शब्द जर इथे घेतला तर याच्यासाठी म्हणजे याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये एक आहे प्रिफिक्स आणि दुसरा आहे सफिक्स. ओके. अशा पद्धतीने याचे पण 2 प्रकार पडतात बाउंड मॉर्फिम मध्ये. आणि मग तुम्ही याला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून एक नवीन शब्द तुम्ही तयार करता. जसं की जर हा हॅपी शब्द जर आपण इकडे घेतला किंवा याला प्रिफिक्स जर लावलं तर अनहॅपी असं होतो. किंवा थोडक्यात सफिक्स जर तुम्ही त्याला एलवाय प्रत्यय लावला तर हॅपीली. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने किंवा अनहॅपीली अशा पद्धतीने नवीन शब्द तयार होतात. आणि मग एकंदरीत वर्ड इज अ कॉम्बिनेशन ऑफ मॉर्फिम्स. म्हणजे एकंदरीत पावर का काय, अ वर्ड म्हणजे हा शब्द वर्ड इज अ कॉम्बिनेशन ऑफ मॉर्फिम्स. तो मॉर्फिम्सचा मिळून तयार होतो. याच्यामध्ये सिलेबल हा एक सेपरेट भाग आहे. सिलेबल वरती आपला सेपरेट छोटासा व्हिडिओ पण येणार आहे. बरोबर. आणि मॉर्फिम वरती पण आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहेत. प्रिफिक्स सफिक्स वरती व्हिडिओ घेणार आहेत. पण एकंदरीत बाउंड मॉर्फिमचा यूज केल्याच्या नंतर तुम्ही हॅपीचं अनहॅपी केलं आणि नवीन अर्थपूर्ण शब्द तयार केला. जसं 8वीचे मुलं जर असताना याच्यामध्ये पाहणार आहे तर तुम्ही एक अनसिंकेबल शिप नावाचे एक प्रकरण शिकलेले आहेत पहा, अनसिंकेबल. मग एकंदरीत थोडक्यात तुमचा जो शब्द आहे तो शब्द आहे सिंक. काय, सिंक. ओके. सिंक हा शब्द दिलेला आहे. ओके. मग याच्यामध्ये जर तुम्ही याला प्रिफिक्स लावलं काय, अनसिंक. बरोबर. आणि याला एक सफिक्स लावलं एबल तर तुमचा नवीन शब्द तयार झाला अनसिंकेबल. आणि मग तो ग्रुप ऑफ मॉर्फिम्स इज जनरली कॉल्ड अ वर्ड. बरोबर. म्हणजे इकडचा एक मॉर्फिम आहे, इकडे एक मॉर्फिम आहे आणि ते एक मॉर्फिम. हा जो मॉर्फिम आहे तो फ्री मॉर्फिम आहे ज्याला आपण रूट वर्ड म्हणतो. म्हणजे फ्री मॉर्फिम काय असतो, तर एकंदरीत रूट वर्ड असतो. ओके. मग रूट वर्ड पासून तयार झालेला शब्द आहे. अन तुम्ही त्याला जोडलं बरोबर प्रिफिक्स म्हणून, सफिक्स म्हणून एबल जोडलं तर तुमचा एक नवीन शब्द तयार झाला. तसा अनसिंक एक शब्द आहे, सिंक एक शब्द आहे, सिंकेबल एक शब्द आहे, अनसिंकेबल एक शब्द आहे. ओके. असे त्याच्यामध्ये 3-4 शब्द तुम्हाला जनरली पाहायला मिळतील. मग ग्रुप ऑफ मॉर्फिम इज कॉल्ड एज अ वर्ड. मग त्याला तुम्ही शब्द असं म्हणता. पण आणि जनरली आपण ज्या व्हिडिओकडे आता चाललोय, आपण चाललोय एकंदरीत पार्ट्स ऑफ स्पीच कडे. कुठे चाललोय, पार्ट्स ऑफ स्पीच कडे. बरोबर. म्हणजे शब्दांच्या जातींकडे. म्हणजे याचं रूपांतर आपण नंतर कशामध्ये करतोय, तर याचं रूपांतर करतोय आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये. ओके. म्हणजे आपण पुढचा व्हिडिओ आपला येणार आहे तो पार्ट्स ऑफ स्पीचचा असेल. ओके. आणि मग एकंदरीत त्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या नंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे एक दिले पहा, अ वर्ड इज अ मिनिंगफुल युनिट यूज टू फॉर्म अ सेंटेन्स. म्हणजे अ वर्ड इज अ मिनिंगफुल युनिट यूज टू फॉर्म अ सेंटेन्स. आणि मग जेव्हा शब्दांचं एकत्रीकरण होतं किंवा अनेक शब्द एकत्र येतात तेव्हा त्या अनेक शब्दांपासून एक सेंटेन्स तयार होते किंवा अर्थपूर्ण शब्दांच्या एका भागापासून एक सेंटेन्स तयार होते. जनरली तुम्हाला सेंटेन्सच्या बाबतीत जर माहिती असेल तर रन ही एक सेपरेट सेंटेन्स आहे. कारण या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य कंप्लीट होतं, याला सब्जेक्टची गरज नाही. कारण पळ असं जर आपण एखाद्याला म्हटलं तर तू पळ असा त्याचा अर्थ निघतो, कारण त्यातला यू हा सायलेंट आहे, यू हा लुप्त आहे. बरोबर. पण तो आपल्याला गृहीत धरायचा असतो. जेव्हा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन बरोबर काहीतरी बोलतो त्यावेळेस तिथं करता लिहिण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही त्या सेकंड पर्सन विषयी बोलता. बरोबर. म्हणजे पाणी दे. बरोबर. किंवा मला जेवायला दे. बरोबर. शाळेत जा. बरोबर. म्हणजे तू शाळेत जा, तू पाणी दे. बरोबर. तू जेवायला दे, जेवायला वाढ. अशा पद्धतीने जे आज्ञा असतात त्या आज्ञा या ऍक्शन वरती पण कंप्लीट होतात. कंप्लीट सेंटेन्स पण आहे. ओके. तर एकंदरीत अ वर्ड जनरली द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लँग्वेज असा आहे. म्हणजे शब्द हा भाषेचा सगळ्यात छोटासा भाग आहे. बरोबर. जो मॉर्फिम पासून तयार होतो. मॉर्फिम म्हणजे काय, तर जनरली हा
शब्दाचा लहानात लहान अपूर्ण अवयव म्हणजे मॉर्फेम. बरोबर. आणि शब्द कशापासून तयार होतो, तर अ वर्ड इज कॉम्बिनेशन ऑफ मॉर्फिम्स म्हणजे अनेक मॉर्फिम्स पासून काय होतो, एक शब्द तयार होतो. फ्री मॉर्फिम आहे त्याच्यामध्ये हॅपी, आणि बाउंड मॉर्फिम तुम्हाला त्याला प्रिफिक्स सफिक्स जोडलं की तुम्हाला अनसिंकेबल असा शब्द पण या ठिकाणी तयार झाला. तर जनरली विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण एक भाग पाहिलाय, तर वर्ड इज अ ग्रुप ऑफ लेटर्स असं आपण पाहिलं इन रायटिंग ऑर साऊंड्स इन स्पीच. बरोबर. म्हणजे मी आता जे बोलतोय तर ते शब्दांचं एकत्रीकरण आहे आणि त्याला एक सेन्स तयार झालाय, त्याच्यापासून सेंटेन्स तयार झाल्यात आणि तुम्हाला ते समजत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा आपला छोटासा टॉपिक होता, पहिला टॉपिक. तुम्हाला जर हा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही अडचणी असतील किंवा काही समजलं नसेल किंवा याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओविषयी कमेंट करू शकता. चांगलं असेल तरी कमेंट करा. जर तुम्हाला आवडलं नसेल आणि काही सूचना द्यायच्या असतील आपल्या व्हिडिओसाठी तर आपण त्या ठिकाणी सूचनांनाही देऊ शकता. कमेंट करायला विसरू नका. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण तुर्तास इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. ओके. तर थांबूया त्या ठिकाणी. जय हिंद सगळ्यांना. धन्यवाद.